नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी मिरचीचा एक प्रकार बघणार आहोत आणि अगदी टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। आणि आता उन्हाळ्यामध्ये जेवण आपल्याला जात नाही, तर त्याच्यामुळे तोंडी लावण्यासाठी आपण काही ना काही बनवत असतो। त्यामध्ये ही मिरची तुम्ही नक्की बनवून बघा। आता या ठिकाणी मी पोपटी मिरच्या घेतल्या आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे आणि लिंबू घेतलेला आहे। आता या पोपटी मिरच्या अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आणि दोन्ही मिरच्या आपल्याला या चिरून घेतलेल्या आहेत। आणि आता आपण बघा, या पोपटी मिरच्या बिलकुल तिखट नसतात, त्याच्यामुळे आपल्याला यामध्ये दोन तीन तिखट मिरच्या पण वापरायच्या आहेत। आणि आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये अगदी छोटा चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे। अगदी कमी तेलामध्ये आणि टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते बघा। आणि आता या मिरच्या आपल्याला यामध्ये फोडणी द्यायची नाही, आपल्याला फक्त या तेलावर टाकून घ्यायच्या आहेत। आता ही मिरची व्यवस्थित आपण आता या तेलावर परतून घेऊया। आणि आता ती हिरवी मिरची पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आणि आता या दोन्ही मिरच्या आपल्याला छानशा परतून घ्यायच्या आहेत तेलावर। आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। आता याच्यावर झाकण ठेवले आहे। आता पुन्हा एकदा व्यवस्थित आता हलवून घेऊया। आता या व्यवस्थित अशा दाबून दाबून परतून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता या आपल्या मिरच्या जवळजवळ शिजलेल्या आहे। आता यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला। आता यामध्ये हळद आणि लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे। आता ही पुन्हा व्यवस्थित आपण आता हलवून घेऊया। आता यामध्ये हळद मिक्स करून घेऊया, हळद आणि लिंबू। आणि आता आपल्याला शेवटी मीठ टाकायचं आहे त्यामध्ये। मीठ टाकल्यानंतर आता ही आपल्याला 2 मिनिटं फक्त वाफ द्यायची आणि या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत। आता या व्यवस्थित परतून घेऊया आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे। अगदी सुंदर अशी ही मिरचीची रेसिपी तयार होते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। आणि आता या उन्हाळ्यामध्ये आपल्याला तोंडी लावायसाठी तर ही खूप छान रेसिपी आहे। आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा घरी नक्की करून बघा ही रेसिपी। धन्यवाद।